नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. कासोद तालुका सिल्लोड येथे अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या तलाठी भवन व निवासस्थान तसेच महिला गटांसाठी कार्यालयाचे लोकार्पण सोहळा नामदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शनिवारी रोजी थाटात पार पडला. या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पाटील महाजन, नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, विशाल जाधव, डॉक्टर संजय जामकर, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख दुर्गाबाई पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अब्दुल सत्तार म्हणाले की कासोद गावच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर करून दिला. कासोद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा उभारण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. पालोद कासोदच्या भूमीत लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्याच्या दृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हणाले आहे. कासोद येथे महिलांसाठी वातानुकूलित बसस्थानक, रुद्रेश्वर व शनी महाराज मंदिराला तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी तसेच येथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा. यासाठी निधीचा उपलब्धता करून देऊ अशी ग्वाही अब्दुल सत्तार यांनी दिली. धामणे येथील धरणाची उंची वाढवणे, कासोद तळणी पानद रस्त्याचे काम पूर्ण करणे यासह गावकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी शासनाच्या विविध योजना, शासनाच्या वैयक्तिक लाभांचा योजनाचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी अशा प्रकारचे निर्देश देखील अब्दुल सत्तार यांनी दिले. या कार्यक्रमात संजय राकडे, सरपंच दत्तात्रय राकडे, उपसरपंच राहुल राकडे, पंढरीनाथ राकडे, लक्ष्मण निकम, गणेश बाबा राकडे, राजधर राकडे, गणी पठाण, गणेश राकडे, दादाराव राकडे, भगवान राकडे, बाबुराव आयरे, तलाठी सुनीता गरुड, ग्रामसेविका कल्पना गवळी यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.